नागपुर में योग सखी बहुउद्देशीय संस्था और योग सखी परिवार द्वारा अंतर्राष्ट्रीय महिला दिवस उत्साहपूर्वक मनाया गया। कार्यक्रम की शुरुआत शहीद फ्लाइट लेफ्टिनेंट पूर्वेश दुरुक्कर को श्रद्धांजलि अर्पित कर की गई। इस अवसर पर हुडकेश्वर पुलिस स्टेशन में महिला पुलिस अधिकारियों, कर्मचारियों और होमगार्ड महिलाओं को भारतीय संविधान की प्रति भेंट कर सम्मानित किया गया। कार्यक्रम की अध्यक्षता पीएसआई मेघा लुटे ने की, जबकि अतिथि के रूप में पीएसआई शलाका शिरसाट और सारिका मिसार उपस्थित रही। कार्यक्रम में उन महिलाओं को भी सम्मानित किया गया जिन्होंने संघर्षपूर्ण जीवन के बावजूद अपने बच्चों का सही मार्गदर्शन किया। इनमें गौराबाई कुरूटकर, अनुकाले और सुशीला कडू शामिल रहीं। 3 वर्षीय चारवी डहाके ने सुंदर गीत प्रस्तुत कर सभी का मन मोह लिया। वक्ताओं ने महिलाओं की शिक्षा, सुरक्षा और सशक्तिकरण पर प्रकाश डालते हुए माता पिता से बेटियों के साथ मित्रवत व्यवहार करने की अपील की। कार्यक्रम का संचालन छाया कुरुटकर ने किया और आभार छाया वानखेड़े ने व्यक्त किया। नागपुर संवाददाता रॉबिन कुमार की रिपोर्ट। प्रत्येक भगिनी हे त्यांच्या घरात जे काही सण त्योहार चांगल्या साजरे करू शकतात त्यासाठी आम्ही पोलीस अधिकारी किंवा पोलीस आमचे कर्मचारी महिला असू दे सर्व रस्त्यावर एक बंदोबस्ताच्या याच्याने का होईना आम्ही उपस्थित असतो म्हणून सर्व महिला ह्या घरात आजूबाजूला सुरक्षित असतात। तसेच प्रत्येक नागरिकाने ही भूमिका ठेवली पाहिजे की फक्त आजचा दिवसच असा महिला दिवस म्हणून साजरा न करता रोजच त्यांना एक घरात असू दे बाहेर असू दे सन्मान भेटला पाहिजे। तिने एक सुरक्षितता महसूस केली पाहिजे, तिला भीती नाही वाटली पाहिजे असं त्यांनी नागरिकांनी ठेवलं पाहिजे, तरच हा महिला दिवस आपण रोज साजरा करतो समजला जाऊ शकतो। जागतिक महिला दिन म्हणून घेण्यात यावं। आता माझ्या भगिनींना जे आपण संविधान भेट दिलेलं आहे त्या संविधान देण्यामागचं कारण असं की आम्हाला महिलांना खऱ्या अर्थानं संविधानाने मुक्तीच्या वाटा आम्हाला करून दिलेल्या आहेत। आम्हाला एक माणूस म्हणून पुरुषांच्या बरोबरीने माणूस म्हणून जगण्याचा अधिकार ह्या भारतीय संविधानाने बहाल केलेला आहे। मग आम्हाला कोणकोणते अधिकार दिलेले आहेत? जात, धर्म, वंश, पंथ, लिंग या आधारावर कोण्याही महिलांसोबत विषमतेने वागवल्या जाणार नाही, तिचं लैंगिक शोषण होणार नाही याची दखल भारतीय संविधानामध्ये घेतलेली आहे। घटस्फोटाचा अधिकार भारतीय संविधानाने दिलेला आहे। वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये मुलाच्या बरोबरीचा हक्क भारतीय संविधानाने आम्हा महिलांना दिलेला आहे। आम्हाला आंतरजातीय विवाह करण्याचा अधिकार भारतीय संविधानाने दिलेला आहे। आम्हाला पोटगीचा अधिकार भारतीय संविधानाने दिलेला आहे। आम्हाला नोकरीच्या ठिकाणी महिलांना पुरुषांच्या बरोबरीने 8 तास कामाचे देण्यात यावे हा अधिकार आम्हाला भारतीय संविधानाने दिलेला आहे। त्यासोबतच आमच्या मुलांनाही शिक्षणाचा अधिकार 6 ते 14 वर्षे वयोगटाचे शिक्षण मोफत आणि सक्तीचं व्हावं हा अधिकार भारतीय संविधानाने दिलेला आहे। त्यानंतर आमचे कामाचे तास तर कमी असावेच, 8 तास असावे हा अधिकार तर दिलेला आहेच, पण ज्या ठिकाणी महिला नोकरी करतात त्यांच्या मुलांचे आबाळ होऊ नये म्हणून त्यांच्यासाठी पाळणा घराची तरतूद त्या कार्यालयाच्या परिसरात असावी ही सुद्धा तरतूद भारतीय संविधानाने करून दिलेली आहे। आम्हाला हुंडा प्रतिबंधक कायदा भारतीय संविधान हे लवचिक आहे। जशी जशी देशामध्ये परिस्थिती बदलेल त्या परिस्थितीनुसार त्या घटनेमध्ये बदल करता येतो हा खूप मोठा पावर भारतीय संविधानाने दिलेला आहे। आणि त्यानुसार घरगुती हिंसाचार असेल, हुंडा प्रतिबंधक कायदा असेल हा आम्हाला एक आमचे पाठ राखण आम्हाला हिंमत वाढवणारा आम्हाला ताकद देणारा कायदा या भारतीय संविधानामध्ये केलेला आहे।